Welcome dear student. Today we discuss inverse of matrix. Previous lecture we see that elementary row transformation and elementary column transformation. By using row transformation and column transformation we can reduce a given matrix to upper triangular matrix and lower triangular matrix, also identity matrix. In this point we see that inverse of matrix we also need to elementary रो ट्रान्सफॉर्मेशन. जे काही रो ट्रान्सफॉर्मेशन कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आहे त्यांचा यूज आपल्याला या इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स मध्ये होणार आहे. तर इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स इज इज अ डेफिनेशन ऑफ inverse of matrix means if A is a square matrix of order m and if there exists another square matrix P of same order such that AB is equal to BA is equal to identity where I is a identity matrix of order m, then B is called as inverse of A is denoted by A inverse, and that is A into A inverse is equal to A inverse into A is equal to identity. Here, using the same definition, we can say that A is also inverse of B. Means A is a order of matrix M. म्हणजे A ची order of matrix आहे. A is order of matrix small m. Small m ची काय आहे त्याची? ही काय आहे? त्याची ऑर्डर. ऑर्डर मीन्स काय आहे? ए मध्ये नंबर ऑफ रोज पण यम आहे आणि कॉलम पण काय आहे यम आहे. तर तेव्हा काय झाला सेम ऑर्डर मॅट्रिक्स. देन बी इज कॉल्ड बी इज ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स यम. ऑल्सो बी पण काय आहे एक यम ऑर्डरचा मॅट्रिक्स. तर या बी ला ए चा इन्व्हर्स कधी म्हणायचं जेव्हा ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए is equal to I, where I is order of matrix M. I ची पण ऑर्डर काय असणार आहे तेव्हा M. तिथे where I is called identity matrix. I is called identity matrix. जो काय I आहे तो आहे identity matrix. ओके. तेव्हा या B ला A चा काय म्हणायचं इनवर्स. म्हणजे दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन जर आयडेंटिटी येत असेल, आयडेंटिटी इज अ नथिंग बट जे काही डायगोनलची एंट्रीज आहे ते असतात 1 1 1. अदर एंट्रीज काय असतात सर्व 0. त्याला म्हणायचं आयडेंटिटी मॅट्रिक्स. हा झाला 3x3 चा ऑर्डर किती झाली याची 3. 2x2 ची असती तर फक्त काय आला असता लाईक दॅट मॅट्रिक्स 1 0 0 1. हा झाला आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग या बी ला ए चा काय म्हणायचं इनवर्स आणि विच इज डिनोटेड ॲज बी इज इक्वल टू ए इनवर्स. जर बी असे येत असेल तर बी ला काय म्हणायचं ए चा इनवर्स किंवा ए ला काय म्हणायचं बी चा इनवर्स. म्हणजेच तो कसं डिनोटेड केला जाईल ए इज इक्वल टू बी इनवर्स. दॅट इज आता ए बी जर ए चा इनवर्स असेल तर ते काय येणार आहे ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आयडेंटिटी. और बी ए इज इनवर्स ऑफ बी देन दॅट इज काय येणार आहे बी इंटू बी इनवर्स इज इक्वल टू बी इनवर्स इंटू बी इज इक्वल टू आयडेंटिटी. म्हणजे व्हाईस वर्सा कोणालाही पण कशाचाही इनवर्स आपण म्हणू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल बेस्ड ऑन इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. Given that if A is equal to 2 3 1 2 and B is equal to 2 minus 3 minus 1 2, then AB is equal to then दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट कसा येतो हे तुम्हाला माहिती 2 3 1 2. नेक्स्ट अनदर मॅट्रिक्स B 2 minus 3 minus 1 2. देन काय करतो आपण दोन्हीचं प्रोडक्ट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम नेक्स्ट रोला सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन येतं तुम्हाला बरोबर आहे. काय होईल मग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 इंटू 2 4 3 इंटू -1 -3. अनदर फर्स्ट रो सेकंड कॉलम वी गेट 2 इंटू -3 -6 3 इंटू 2 प्लस 6. Next row 1 2
second row, first column, 1 into 2, 2, minus 2 into 1, minus 2. Second row, second column, 1 into minus 3, minus 3, 2 into 2, plus 4, is equal to, we get, is equal to 4 minus 3, 1, minus 6 plus 6, 0, 2 minus 2, 0, and minus 3 plus 4, 1. We get where 1, 0, 0, 1 is the identity matrix. Means if you product, then A into B is equal to काय आला? Identity matrix. So या B ला काय म्हणता येईल? A चा inverse म्हणता येईल ना? So B is called A inverse. Similar for BA is equal to, BA is equal to, again काय येतो? सेम मल्टिप्लिकेशन वी टेक. बी मॅट्रिक्स पहिल्यांदा लिहिला आणि ए नंतरून लिहिला आणि मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन घेतलं तरी काय येणार आहे? आयडेंटिटी. मग असं येत असेल ए बी इज इक्वल टू आयडेंटिटी अँड बी ए इज इक्वल टू आयडेंटिटी, तर आपण बी ला काय म्हणूया? एचा, बी ला काय म्हटलं जाईल? एचा इनवर्स, और ए इज इक्वल टू बी inverse, or A is equal to B. Next example, if A is equal to, if A is equal to 1, 2, find the value of x such that x is equal to identity. Justify your answer. मग next example, if A is equal to 1, 2, 2, 4, find x such that x is equal to identity. आपल्याला असा x फाइंड आउट करायचा आहे की तो काय असला पाहिजे? जो काही A आहे त्याचा इनवर्स असला पाहिजे. एक्स इज इक्वल टू आयडेंटिटी मीन्स एक्स काय? एचा इनवर्स. आयडेंटिटी येत असेल तर, म्हणून आपल्याला जर मीन्स आपल्याला जर आयडेंटिटी काढायचं असेल किंवा इनवर्स मॅट्रिक्स जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला नेसेसरी कंडिशन काय आहे? फॉर दिस मॅट्रिक्स आपल्याला डिटर्मिनंट काढता येतो. सोल्युशन, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 1, 2, 2, 4. बरोबर आहे. आणि डिटर्मिनंट कसा केला जातो? 1 into 4, 4, मायनस 2 into 2, 2 into 2 is equal to 4. We get value 0. जर डिटर्मिनंट जर 0 येत असेल तर वी कॅन नॉट फाइंड देअर इनवर्स मॅट्रिक्स. तर आपण इनवर्स मॅट्रिक्स काय करू शकत नाही? फाइंड आउट करू शकत नाही. म्हणजे एक्सची जी काय व्हॅल्यू आहे ती आपण फाइंड आउट करू शकत नाही. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला नेसेसरी कंडिशन काय आहे? जो काही डिटर्मिनंट आहे गिवन मॅट्रिक्सचा तो काय आला पाहिजे? नॉट इक्वल टू 0. बट हिअर वी गेट 0. सो वी कॅन नॉट फाइंड इनवर्स ऑफ मॅट्रिक्स ए. की जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर त्याला काय म्हणतात? सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि जर नॉट इक्वल टू 0 आली तर म्हणतात नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके. नेक्स्ट, एव्हरी नोट ए फर्स्ट एव्हरी स्क्वेअर मॅट्रिक्स ए ऑफ ऑर्डर m by m हॅज इट्स करस्पॉन्डिंग डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, म्हणजे सेम ऑर्डरचा मॅट्रिक्स असेल तरच आपण त्याची काय करू शकतो? व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट फाइंड आउट करू शकतो. सेकंड, अ मॅट्रिक्स इज सेड टू बी इन्व्हर्टिबल इफ इट्स इनवर्स एक्झिस्ट. जर मॅट्रिक्सला इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणायचं असेल कधी? जेव्हा त्याचा इनवर्स एक्झिस्ट होत असेल, म्हणजे त्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली पाहिजे? नॉन झिरो. तरच आपण त्याला काय म्हणू शकतो? इन्व्हर्टिबल. नेक्स्ट, स्क्वेअर मॅट्रिक्स ए हॅज इनवर्स इफ अँड ओनली इफ मॉड ऑफ ए इज नॉट इक्वल टू. म्हणजे सेम ऑर्डरचा जे काही नोट आहे तिथे फर्स्ट सेम ऑर्डरचा डिटर्मिनंटची आपण काय करू? सेम ऑर्डरच्या मॅट्रिक्सचे आपण काय करू शकतो? व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट फाइंड आउट करू शकतो. जर ऑर्डर डिफरंट असेल, m by n असेल, तर आपण त्याचं काय करू शकत नाही? डिटर्मिनंट फाइंड आउट करू शकत नाही. बट ऑर्डर जर सेम असेल, m by n, सेम नंबर ऑफ कॉलम अँड सेम नंबर ऑफ रोज, देन वी कॅन फाइंड आउट डिटर्मिनंट ऑफ करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स. आपण त्या मॅट्रिक्सची काय करू शकतो? डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए. कधी? जेव्हा सेम ऑर्डर मॅट्रिक्स. सेकंड नोट, ए ला इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणू शकतो. कधी? इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स इफ
एचा काय इन्व्हर्स ए इन्व्हर्स एक्झिस्ट, तेव्हा एला काय म्हणू शकतो इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. म्हणजेच जर मॉड ऑफ ए डिटर्मिनंट ए नॉट इक्वल टू 0 आला तरी आपण त्याला काय म्हणू शकतो इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. जर मॉड ए डिटर्मिनंट ए जर नॉन झिरो येत असेल तर आपण त्याचा काय करू शकतो इन्व्हर्स फाइंड आउट करू शकतो. सो आपण त्याला काय म्हणू शकतो इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स, फक्त त्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो आला तरी. नेक्स्ट की जर नॉन झिरो आला तरच आपण त्याचं काय करू शकतो इन्व्हर्स फाइंड आउट करू शकतो. म्हणजे मॉड ए जर नॉट इक्वल टू 0 असेल तरच देन ए इन्व्हर्स एक्झिस्ट. इफ मॉड ए नॉट इक्वल टू 0 देन ए इन्व्हर्स. नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला युनिकनेस ऑफ इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. जर जो काही मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो, सपोज ए जर गिवन मॅट्रिक्स असेल आणि त्याचा इन्व्हर्स बी असेल तर ए बी इज इक्वल टू काय होतो ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए इज इक्वल टू आयडेंटिटी. म्हणजे हे झाला बी हा याचा इन्व्हर्स. पण त्यांनी काय सांगितलं युनिकनेस ऑफ इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. मग असा दुसरा एखादा मॅट्रिक्स एक्झिस्ट होणार नाही सच दॅट ए इंटू सी बी इंटू सी सी इंटू ए इज इक्वल टू आयडेंटिटी. म्हणजे त्याच ए मॅट्रिक्ससाठी दोन इन्व्हर्स काय नसणारे बी आणि सी हे दोन्ही इन्व्हर्स त्या मॅट्रिक्ससाठी नसणारे. आणि जर असं असेल तर बी इज इक्वल टू काय असेल सी. हे काय डिफरंट नसून ते काय असणार आहे एकच असणार आहे. म्हणजे एका मॅट्रिक्ससाठी इन्व्हर्स किती एक्झिस्ट होता एकच इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. त्यासाठी नेक्स्ट थेरम प्रूव्ह दॅट इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स अँड इट्स इन्व्हर्स एक्झिस्ट देन इट इज युनिक. म्हणजे थेरमचं स्टेटमेंट काय आहे ए हा जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर आणि त्याचा इन्व्हर्स जर एक्झिस्ट होत असेल तर तो काय असणार आहे युनिक असणार आहे. म्हणजे एकच इन्व्हर्स एक्झिस्ट होत असेल. लेट मग प्रूफमध्ये लेट ए बी अ स्क्वेअर मॅट्रिक्स. ए काय दिलेला आहे स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर यम. आपण त्याची ऑर्डर काय आहे यम म्हटलो. आणि काय लेट इट्स इन्व्हर्स एक्झिस्ट. त्याचा इन्व्हर्स पण काय झालेला आहे एक्झिस्ट गिवन आहे. सपोज आपण काय त्यांनी काय सांगितलं की आपला क्लेम काय आहे की इट हॅज युनिक इन्व्हर्स. म्हणजे त्याला काय आहे युनिक इन्व्हर्स आहे. सपोज लेट इफ पॉसिबल बी आणि सी बी टू इन्व्हर्स. आपण काय केले बी आणि सी काय घेतले दोन त्याचे इन्व्हर्स घेतले. बी आणि सी जर इन्व्हर्स असतील तर बाय डेफिनेशन ऑफ इन्व्हर्स काय भेटेल त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे बी इंटू ए इज इक्वल टू ए इंटू बी इज इक्वल टू आयडेंटिटी. आणि सी पण काय आहे त्याचा इन्व्हर्स म्हणून ए सी इज इक्वल टू सी ए इज इक्वल टू आयडेंटिटी. म्हणजे काय भेटलं ए बी इज इक्वल टू बी ए इज इक्वल टू आयडेंटिटी आणि ए सी इज इक्वल टू सी ए इज इक्वल टू आयडेंटिटी. कारण का बी आणि सी काय आहे त्याचे दोन इन्व्हर्स. मग सपोज कन्सिडर केलं बी इज इक्वल टू आपल्याला काय दाखवायचं आता इथे क्लेम काय असणार आहे बी आणि सी काय आहे वेगळे नसून ते काय आहे एकच आहे असं आपल्याला काय करायचंय शो करायचंय. ओके मग कन्सिडर बी इज इक्वल टू बी कसा लिहू शकतो बी इंटू आयडेंटिटी. आयडेंटिटीने कोणत्याही मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येतं तोच मॅट्रिक्स म्हणून काय केलं बी इंटू आयडेंटिटी इज इक्वल टू बी इंटू ए सी. व्हॅल्यू ऑफ ए सी इज इक्वल टू काय आयडेंटिटी विच इज ऑल्सो गिवन. सो बी इज इक्वल टू ए सी. वाय ए सी इज इक्वल टू आयडेंटिटी. आपल्याला माहिती आहे की मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज असोसिएटिव्ह. म्हणजे मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसंही लिहिलं तरी ते काय येतं असोसिएटिव्ह येतं. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह बट असोसिएटिव्ह आहे. सो बी इंटू ए सी इज इक्वल टू कसं लिहू शकतो बी इंटू ए इंटू सी. म्हणून बी इंटू ए इंटू सी अँड व्हॅल्यू ऑफ बी ए इज इक्वल टू काय व्हॅल्यू ऑफ बी ए इज इक्वल टू आयडेंटिटी. मग आपल्याला काय भेटलं बी इज इक्वल टू आयडेंटिटी इंटू सी. अँड आयडेंटिटी मॅट्रिक्सने कोणत्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येतं बी इज इक्वल टू सी. म्हणजे आपल्याला काय भेटलं बी इज इक्वल टू सी. बी इज इक्वल टू सी जर भेटलं तर हेन्स काय झालं इन्व्हर्स जो काही एक्झिस्ट झालेला आहे इन्व्हर्स इज एक्झिस्ट अँड विच इज युनिक. म्हणजे दोन इन्व्हर्स नसून
जे आपण 2 कन्सिडर केले होते ते 2 डिफरंट नसून काय आहे, एकच आहे. समजलं? बाय दी डेफिनेशन ऑफ इनवर्स वी कॅन प्रूव्ह दिस. व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, इनवर्स ऑफ मॅट्रिक्स मेथड. जे काही मॅट्रिक्स इनवर्स फाइंड आउट करण्याचे 2 मेथड आहे. आपल्याला 2 मेथड बघायचे. फर्स्ट मेथड आहे इनवर्स ऑफ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स बाय इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अँड सेकंड आहे बाय ॲडजॉइंट मेथड. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आपल्याला जे काही रो ऑपरेशन आणि कॉलम ऑपरेशन आहे त्यांचा यूज करायचा आहे. आणि बाय ॲडजॉइंट मेथड मध्ये आपण जे काही 11th बघितलं की मायनॉर अँड कोफॅक्टर कसे फाइंड आउट करतात बाय युजिंग दिस. Next, inverse of non-singular matrix by elementary transformation. Thus, starting with the equation A into A inverse is equal to identity, we perform a series of row transformation on both sides of the equation so that A gets transformed to identity. Thus, A into A inverse is equal to identity, like that way. And the equation A inverse is column transformation, then we get this. जे आपल्याला जर ए हा मॅट्रिक्स दिलेला असेल आणि आपल्याला व्हॅल्यू ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स जर फाइंड आउट करायचं असेल बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, तर काय करावं लागेल, ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आयडेंटिटी. दोन्ही साईडला काय करावं लागेल, रो ऑपरेशन अप्लाय केलंय. सपोज दोन्ही साईडला रो ऑपरेशन आपल्याला कसली व्हॅल्यू काढायची, ए इनवर्स ऍज इट इज राहून द्यायचा. फक्त काय करायचं, रो ऑपरेशन रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलायचे. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन जे काही 3 रो ट्रान्सफॉर्मेशन आहेत ते त्यांच्यापैकी जे काही 3 ट्रान्सफॉर्मेशन जे सुटेबल असेल ते यूज करायचं, रो ट्रान्सफॉर्मेशन. देन वी गेट ए ट्रान्सफॉर्म टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. तो कशाला ट्रान्सफॉर्म करायचं, आयडेंटिटी मॅट्रिक्सला. बरोबर आहे. आपण प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये बघितलं की अप्पर ट्रँग्युलर लोअर ट्रँग्युलर आयडेंटिटी मॅट्रिक्सला रिड्यूस करू शकतो. मग आयडेंटिटी मॅट्रिक्सला रिड्यूस केलं ए इनवर्स ऍज इट इज, वी गेट आय वरती पण काय करावं लागेल, रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करावं लागेल. बरोबर आहे. आय वरती पण रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर जो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे त्याच्यापासून काहीतरी एखादा कोणताही मॅट्रिक्स बी भेटेल. मग आय इंटू ए इनवर्स इज इक्वल टू काय भेटेल, ए इनवर्स इज इक्वल टू बी. म्हणजे आपला जो काही बी आयडेंटिटी मॅट्रिक्स सेम रो ऑपरेशन रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर जो मॅट्रिक्स भेटेल तोच काय असेल, आपला इनवर्स मॅट्रिक्स. सिमिलरली आता ए दिलेला असेल आणि त्याच्यावरती कॉलम ट्रान्सफॉर्मेशन केलं तरी काय करावं लागेल, ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू आयडेंटिटी. ए इनवर्स ऍज इट इज राहून द्यायचा आणि दोन्ही साईडला काय करायचं, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं. वी गेट ए इनवर्स इंटू ए वरती अप्लाय अशा पद्धतीने करायचं की ए कुठे रिड्यूस झाला पाहिजे, आयडेंटिटीला. देन वी गेट ए इनवर्स इंटू आयडेंटिटी इज इक्वल टू इकडे काय भेटेल, तेच सेम ऑपरेशन केल्यानंतर इकडे काहीतरी बी मॅट्रिक्स भेटेल. देन वी गेट ए इनवर्स इज इक्वल टू बी. नेक्स्ट, जर ए हा मॅट्रिक्स दिलेला असेल त्याचं जर आपल्याला इनवर्स फाइंड आउट करायचं असेल बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन अँड कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, तर काय करावं लागेल, ए काय A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. बरोबर. हे झाले त्याचे एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स ए. तो काय पाहिजे, पहिल्यांदी नॉन सिंग्युलर, इज ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स पाहिजे म्हणजे दॅट इज काय पाहिजे, जो काही ए मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंट हा नॉट इक्वल टू 0 आला पाहिजे. ओके. म्हणजे ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. याची ऑर्डर काय आहे, 3 ऑर्डरचा जर मॅट्रिक्स असेल तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे, इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. ओके. त्याच्यासाठी काय मेथड आहे त्या बघायच्या. मग जो काय ए मॅट्रिक्स आहे फर्स्ट, तो काय आहे, जो रिड्यूस टू, जो ए मॅट्रिक्स आहे ए रिड्यूस टू आयडेंटिटी मॅट्रिक्स, ए रिड्यूस टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. काय, आय इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑर्डर. आता 3 ऑर्डर 3चा आहे म्हटल्यानंतर इथे पण आयडेंटिटी मॅट्रिक्स पण किती ऑर्डरचा येणार आहे, 3/3. 1 0 0 0 1 0 0 0 1. हा काय झाला, आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. हा मॅट्रिक्स कुठे रिड्यूस करायचा, या मॅट्रिक्सला. त्याच्यासाठी जे काही प्रोसेसर आहे
फॉर सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं. ट्रान्सफॉर्मेशन यूज करून हा काय करायचा आहे, आयडेंटिटीला रिड्यूस करायचं आहे बाय युजिंग सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन. मग फर्स्ट काय करायचं, फर्स्ट जो काय A11 आहे, जर रो ट्रान्सफॉर्मेशन करत असाल तर पहिल्यांदा आपण रो ट्रान्सफॉर्मेशनसाठी बघूया. रो ट्रान्सफॉर्मेशनसाठी पहिल्यांदा जो काही A11 आहे तो काही असला तरी काय करून घ्यायचा, 1 करायचा. म्हणजे फर्स्ट A11 रिड्यूस टू 1 बाय एनी रो ट्रान्सफॉर्मेशन. बरोबर आहे. A11 कशाला रिड्यूस केला, 1 ला. नेक्स्ट रिड्यूस, आता रो ट्रान्सफॉर्मेशन करत असेल तर काय करायचं, त्याच्या खालच्या दोन्ही एंट्री काय करायच्या, त्याच्या खालच्या वरच्या जे काही एंट्री आहे त्या 0 करायच्या. फक्त डायगोनलची एंट्री 1 करायच्या, बाकी सर्व आपल्याला काय करायचं आहे, 0. म्हणून A21 आणि A31 काय आहे, खाली आहे, त्याच करस्पॉन्डिंग रो मध्ये. A11 1 केल्यानंतर या दोन्ही एंट्री काय करायच्या, 0. मग रिड्यूस A21 अँड A31 टू 0. नेक्स्ट आता जे काय फर्स्ट रो आहे, फर्स्ट कॉलम साठी झालं. हा भेटला 0, हा केला 0, हा केला 1. पण जे काय रो ऑपरेशन लेफ्ट हँड साईडला करत असेल तेच रो ऑपरेशन कुठे, आयडेंटिटी मॅट्रिक्स वर पण काय करायचं, तेच रो ट्रान्सफॉर्मेशन करायचंय. नेक्स्ट काय करायचं, आता नेक्स्ट डायगोनलची एंट्री कोणती आहे, A22. सो नेक्स्ट थर्ड नंबर प्रोसेस करायची, रिड्यूस A22 टू 1. आता डायगोनल असल्यामुळे तो कशाला रिड्यूस करायचा, 1 ला. म्हणजे हा काय भेटेल, 1. नेक्स्ट आता A12 आणि A32 काय करायचे, 0. दोन्ही काय करायचे, 0. म्हणजे सेकंड कॉलम कम्प्लिटेड. नेक्स्ट फोर्थ प्रोसेस, रिड्यूस A12 अँड A32 टू 0 ला रिड्यूस करायचे. म्हणजे सेकंड कॉलम कम्प्लिटेड. तेच रो ऑपरेशन कुठे, आयडेंटिटी मॅट्रिक्स करायचे. नेक्स्ट A13 लास्ट कॉलम. मग आता इथे डायगोनलची एंट्री कोणती आहे, A33. सो A33 काय करून घ्यायचा, पहिल्यांदा 1 आणि नंतरून ते राहिलेले एलिमेंट 0. मग फिफ्थ स्टेप काय येणार आहे, रिड्यूस A33 टू A33 काय करायचा, 1. अँड 6 स्टेप काय येणार आहे, मग रिमेनिंग एलिमेंट 0 करस्पॉन्डिंग लास्ट कॉलम. म्हणजेच रिड्यूस A13 अँड A23 टू 0. हे झालं रो ट्रान्सफॉर्मेशन करताना. पहिल्यांदा काय करायचं, डायगोनलची एंट्री A11 0, बाकीचे 0 करायचे, रो ट्रान्सफॉर्मेशन. नेक्स्ट A22 1 करायचा, बाकीच्या 0. नेक्स्ट A33 1, नेक्स्ट बाकीच्या 0. हे झालं रो ट्रान्सफॉर्मेशन. आता जर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असेल तर काय करावं लागेल, A11 A12 A13 A21 A22 A23. नेक्स्ट A31 A32 A33. नेक्स्ट आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करताना काय करायचं, A11 पहिल्यांदा 1 करायचा. सेम प्रोसेस, फक्त आता काय करायचं, कॉलमचा विचार न करता कशाचा, रोचा. मग जे काही A12 रिमेनिंग एलिमेंट आहे ते काय करून घ्यायचे, 0. नेक्स्ट A22 काय करायचं, पहिल्यांदा 1 आणि मग रिमेनिंग एलिमेंट A21 आणि A23 काय करायचे, 0. नेक्स्ट A31 A32
काय याच्यामधला डायगोनलची एंट्री जी काही आहे A33 ती 1, बाकीच्या कोणत्या काय करायच्या 0. हे झालं फॉर कॉलमसाठी. जे काही ट्रान्सफॉर्मेशन असेल ते झालं कॉलम ट्रान्सफॉर्मेशनसाठी. ओके. जे काही बेस एक्झाम्पल आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.